नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलतोय जो म्हणजे खूप लोकांना इंटरेस्टिंग वाटतो, थोडा गूढ, कधी-कधी वादग्रस्त सुद्धा. वशीकरण. हो, अगदी. याची चर्चा नेहमीच ऐकायला मिळते. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार अनेकांना उत्सुकता असते, पण काहींना भीती पण वाटते. खरंच एखाद्याच्या मनावर ताबा मिळवता येतो का? काय आहे हे नक्की? बरोबर. तर आज आपण आपल्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे वशीकरण म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते, पद्धती आणि हो, यामागे काही मानसशास्त्रीय कारणं असू शकतात का, हे सगळं जरा बघूया. उत्तम. चला तर मग सुरुवात करूया शब्दापासूनच. वशीकरण, यातला वशी म्हणजे काय नेमकं? हो, तर वशी म्हणजे सरळ सरळ वश करणं किंवा नियंत्रण मिळवणं. अच्छा. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे असं म्हणतात की पूर्वी याचा संबंध आत्मसंयमाशी होता, म्हणजे स्वतःच्या इच्छांवर, इंद्रियांवर ताबा मिळवणं. अरे, म्हणजे मूळ अर्थ बराच वेगळा होता तर. हो, पण आता मात्र म्हणजे आजकाल याचा उल्लेख जास्त करून प्रेम मिळवण्यासाठी किंवा पैसा किंवा इतरांवर प्रभाव टाकण्यासाठी होतो. आणि हे फक्त मंत्र वगैरे पुरतं नाहीये का? नाही, माहितीत असं दिसतंय की यात यंत्र, तंत्र आणि काही वेळा मानसिक युक्त्यांचा पण समावेश असतो. अच्छा, म्हणजे फक्त आत्मनियंत्रण नाही, तर आता इतरांवर कंट्रोल मिळवण्यासाठी याचा विचार होतोय. आणि यात मग प्रकार पण वेगवेगळे असणार. बरोबर. हो, माहितीत तसे उल्लेख आहेत. जसं की म्हणजे प्रेमासाठी वशीकरण, व्यवसायात यश मिळवण्यासाठी. व्यवसायासाठी सुद्धा. हो, किंवा नोकरीसाठी, शत्रूंना शांत करण्यासाठी, नवरा बायकोतल्या नात्यांसाठी. आणि एवढंच नाही तर राजकीय वशीकरणाचा पण उल्लेख आहे. बापरे, राजकीय? म्हणजे लोकांवर किंवा निर्णयांवर प्रभाव टाकायला. अगदी तसा उल्लेख सापडतो. ही तर खूप मोठी यादी झाली. मग हे सगळं करण्यासाठी, म्हणजे हा प्रभाव टाकण्यासाठी नक्की पद्धती काय वापरतात असं म्हटलंय माहितीत? अनेक पद्धती सांगितल्या आहेत. मुख्यत्वे 3 गोष्टी दिसतात. एक म्हणजे मंत्र, म्हणजे विशिष्ट शब्द किंवा ध्वनींची रचना. दुसरं म्हणजे यंत्र, म्हणजे काही विशिष्ट आकृत्या, जसे श्रीयंत्र वगैरे, ज्यांची पूजा केली जाते. अच्छा. आणि तिसरं म्हणजे तंत्र, म्हणजे खास विधी. यात मग विशिष्ट वेळ, जागा, वस्तू, म्हणजे कसं कुंकू, फुलं, काही झाडांच्या फांद्या, हवन वगैरे वापरतात असं सांगितलंय. ओके. पण हो, नजर लागणं किंवा अशा काही गोष्टींना मात्र अंधश्रद्धाच म्हटलं आहे. हे सगळं ऐकताना खूपच गूढ वाटतंय खरं. पण मला सांगा, याच्या मागे काही मानसशास्त्रीय स्पष्टीकरण असू शकतं का? म्हणजे हे फक्त विधी आहेत की खरंच मनावर काही परिणाम होतो? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि हो, माहितीत याचा विचार केलेला दिसतोय. म्हणजे सायकोलॉजीनुसार यातली जी भाषा वापरली जाते किंवा ते वातावरण तयार केलं जातं, हो, त्याचा नकळतपणे समोरच्या व्यक्तीच्या मनावर परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ NLP, काय म्हणतात त्याला? न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग. बरोबर, NLP, जी संवादातून वर्तनावर प्रभाव टाकते, त्याचा संदर्भ दिला आहे. किंवा आकर्षणाचा सिद्धांत, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात ना. हो, लॉ ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे आपले विचार जसे असतात तशा गोष्टी घडतात, ही कल्पना. याचाही उल्लेख आहे. आणि असंही म्हटलंय की जे लोक भावनिकदृष्ट्या थोडे कमकुवत असतात किंवा ज्यांचा आत्मविश्वास कमी असतो, त्यांच्यावर याचा प्रभाव जास्त पडू शकतो. अगदी, त्यांच्यावर अशा गोष्टींचा प्रभाव पडण्याची शक्यता जास्त असते असं दिसून येतं. म्हणजे हा सगळा एक प्रकारचा मानसिक खेळ असू शकतो. पण मग याचे काही धोके किंवा नकारात्मक बाजू पण असतीलच ना? हो, नक्कीच. धोक्यांबद्दल पण स्पष्ट सांगितलं आहे. जर कोणी वाईट हेतूने याचा वापर करत असेल तर ज्या व्यक्तीसाठी हे केलं जातंय तिच्या मानसिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. हे गंभीर आहे. आणि समाजात अंधश्रद्धा वाढते ती वेगळीच. अनेकदा लोकांना फसवलं जातं, त्यांचे पैसे उकळले जातात. भारतात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा पण आहे, त्याचाही संदर्भ येतो इथे. हो, अँटी सुपरस्टिशन ऍक्ट. बरोबर. त्यामुळे कायदेशीर अडचणी येऊ शकतात. विश्वासघात आणि इमोशनल अत्याचार होण्याचाही धोका असतोच. हे धोके तर नक्कीच विचारात घेण्यासारखे आहेत. मग इतकं सगळं ऐकल्यावर या माहितीनुसार या वशीकरणामागचं अंतिम सत्य काय म्हणता येईल? ही खरी शक्ती आहे की फक्त भ्रम? म्हणजे माहितीचा एकूण सूर बघितला तर असं दिसतं की अनेकदा हा निव्वळ मानसिक प्रभाव किंवा भ्रम असू शकतो. खरा प्रभाव कशाने पडतो तर आत्मविश्वास, पॉझिटिव्ह दृष्टिकोन आणि तुमची संवाद साधायची कला. अच्छा. याच गोष्टी खरं वशीकरण करतात असं म्हटलंय.
म्हणजे बाहेरच्या तंत्रमंत्रापेक्षा आतल्या विकासावर, मानसिक ताकदीवर, सकारात्मकतेवर जास्त भर दिलेला दिसतो. तर एकंदरीत या माहितीतून असं चित्र उभं राहतंय की वशीकरण ही संकल्पना जरी गूढ वाटली तरी ती बऱ्याचदा माणसाच्या मनावर प्रभाव टाकण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींशी जोडलेली आहे, मग त्या खऱ्या असोत किंवा भ्रामक. बरोबर. सगळ्यात महत्वाचं काय तर आपण चिकित्सक असायला हवं, जागरूक राहायला हवं, अंधश्रद्धेला बळी पडायला नको. अगदी अगदी सापता जाता एक विचार मनात येतो जो या माहितीतूनच निघतोय. जर खरा आणि चांगला प्रभाव आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि सकारात्मकतेतून मिळत असेल तर लोकांनी अशा बाहेरच्या गूढ वाटणाऱ्या युक्त्यांच्या मागे लागण्याऐवजी आपल्यातल्याच या चांगल्या गोष्टी वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणं जास्त योग्य नाही का?